नमस्कार. पु ल प्रेम भाग 2 मध्ये मी नेहा भट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पुलंचं बालपण. पुलंचे वडील म्हणजे लक्ष्मणराव देशपांडे हे अडवाणी कागद कंपनीत कामाला होते. त्यांची नोकरी फिरतीची होती बरं का. पुलंचे आजोबा म्हणजे वामन मंगेश दुभाषी हे कवी होते आणि सतीश दुभाषी म्हणजेच अभिनेते सतीश दुभाषी हे पुलंचे मामे भाऊ. पुलं लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांना शांत बसणं कधी जमलंच नाही. त्यांच्या घरचे त्यांना गमतीने म्हणायचे, आम्ही तुला पैसे देतो पण शांत बस. पण शांत बसतील तर ते पुलं कुठले. पुलंनी त्यांच्या आजोबांनी लिहून दिलेले 10-15 ओळींचे पहिले भाषण वयाच्या 5व्या वर्षी अगदी खणखणीत आवाजात आणि विथ एक्सप्रेशन सादर केलं होतं. त्यातूनच आपल्याला त्यांच्यातला वक्ता दिसून येतो. ते म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. वयाच्या 12व्या वर्षी ते स्वतःची भाषणं लिहू लागले आणि इतरांनाही लिहून द्यायला लागले. पुलंना घरूनच वाचनाचे आणि रेडिओवरून संगीत ऐकण्याचे संस्कार मिळाले होते. एवढंच काय, त्यांच्या घरातच गाण्याच्या मैफिली होत असत. त्यामुळे त्यांनी घरीच बाजाची पेटी सुद्धा शिकून घेतली. आणि त्यांनी एकदा खुद्द बालगंधर्वांना पेटी वाजवून दाखवली होती आणि बालगंधर्वांनी सुद्धा तोंड भरून त्यांचं कौतुक केलं. पुलंची आई लक्ष्मीबाई या कारवारी होत्या आणि वडील कोल्हापूरचे. त्यांची बहीण कोकणात दिली होती. त्यामुळे खाण्यापिण्याची अगदी चंगळ म्हणजेच व्हरायटीच होती म्हणा ना. म्हणूनच कदाचित भाई खाण्याचे शौकीन होते. थोडक्यात काय म्हणतात ना, आपलं बालपण आपली जडणघडण पुढे जाऊन आपण कोण होणार हे ठरवत असते. पुढील भागात आपण पाहणार आहोत पुलंची कारकीर्द आणि पुलंना सबकुछ पुलं असं का म्हणतात तेही पाहणार आहोत. मग तोपर्यंत हसा आणि हसवत राहा.